नमस्कार. आज आपण करणार आहेत झणझणीत आणि चटपटीत ऑफिसच्या डब्यांसाठी शिमला मिरची ठेचा करणार आहेत. आणि चवीला एकदम भन्नाट असं होतं. या पद्धतीनं ठेचा केला तर हमेशा असंच करून खाताना किंवा काही आपल्याला खायची इच्छा झाली तर झटकीपट असं ठेचा करायचा. ही 2 मोठ्या साईजचे शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि असे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यातलं बी पण काढून टाकायचं. एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं. तेल कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे वापरू शकतो. 1 छोटा चमचा जिरं चांगले फुलून द्यायचं. जिरा फुलला की 1 मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे. मोठ्याच कापून घेतला आहे. बारीक कापायची काही गरज नाही. असं मोठं कापून घेतलं तरी चालतंय. हे चांगलं परतून घेणार आहे. इथं गॅस मिडियम केलेला आहे. मिडियम गॅसवर चांगला कांदा परतून घेणार आहे. इथं हलकंसं मऊ आणि गुलाबी कलर यायला लागला की त्यामध्ये 6 ते 7 लसणाच्या कळ्या घेतल्या, ठेचून घेतलेल्या, ठेचून टाकायची म्हणजे चव चांगली लागते. आणि 2 हिरवी मिरची तुकडे घेतलेले आहेत. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकतो. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. लसणाचा मिरचा कच्चापणा जाईपर्यंत परतायचं. छोटा अर्धा चमचा हळद टाकायची. छोटा अर्धा चमचा हळद टाकली की हळदीचा कच्चापणा पण जाईपर्यंत 30 सेकंदासाठी बारीक गॅसवरती परतून घ्यायचं. ते परतून झालं की जी शिमला मिरची आपण कापून ठेवली होती ती टाकून घ्यायची. शिमला मिरची चांगलं हलवून घ्यायचं. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही. पाणी न वापरताच हे ठेचा करून घेणार आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचं आणि बारीक गॅसवरती असं एकसारखं परतत राहायचं. झाकण न ठेवताच करायचं. झाकण अजिबात ठेवायचं नाही. त्यावर पाणी वापरायचं नाही. असा चवीला भन्नाट असा ठेचा तयार होतं. चांगलं आता शिमला मिरची वापरलेली एकदा चांगलं मिक्स करून घेऊन त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरणार येतं. जाडसर शेंगदाण्याचं कूट वापरायचं. भरपूर असं वापरायचं म्हणजे चवीला खूप छान असं ठेचा लागतं आहे. त्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकायची. ऑप्शनल आहे. कोथिंबीर नाही टाकलं तरी चालतं आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. 1 मिनिटासाठी मिक्स करायचं. चांगलं कूट बारीक गॅसवर करायचं. म्हणजे असं चांगलं सगळं मिक्स झालं आहे. आता ह्याला काही जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे. झणझणीत आणि चमचमीत ठेचा तयार झाला आहे. तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिनसाठी झटकीपट असं तयार होतं आहे. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.